सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी महापौर, माजी उपमहापौर तसेच 5 माजी नगरसेवकांसह 122 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते व माजी महापौर मकबूल मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक 14 साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर आप्पाशा मेहत्रे यांनी प्रभाग 12 साठी उमेदवारी अर्ज घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रभाग 22, माजी ज्येष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग 20, सिद्धेश्वर आनंदकर यांनी प्रभाग 1 साठी तसेच माजी नगरसेविका नूतन गायकवाड यांनी प्रभाग 17, तस्लीम शेख यांनी प्रभाग क्रमांक 20 साठी, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी प्रभाग 26 साठी, माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांनी प्रभाग क्रमांक 16 साठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर तटकरे साहेब, सोलापूरचे संपर्क मंत्री भरणे साहेब, त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या आदेशानुसार 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये सोलापूर महापालिकेतील इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्ष कार्यालयामध्ये भरून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 3 दिवस आम्ही लोकांनी अर्ज करावेत अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं. आज त्याचा पहिला दिवस. या पहिल्या दिवशी जवळपास 122 लोकांनी इच्छुकांनी आज अर्ज भरलेले आहेत. उद्या आणि परवा असं अजून 2 दिवस या ही अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील. भाऊ, खरं तर कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? कारण भाजपकडून विमानसेवा असेल, पाण्याचा प्रश्न आहे, ज्याचे टेंडर देखील जाहीर केलेला आहे, असे मुद्दे घेऊन ते समोर जात आहेत. आपले कोणते मुद्दे असणार आहेत प्रामुख्याने? काय सोलापूरच्या विकासामध्ये सध्या ज्या ज्या घटना घडलेल्या त्यासाठी महायुती तिन्ही पक्षाचं ह्यामध्ये क्रेडिट आहे त्याच्यामध्ये. पण येणाऱ्या काळामध्ये रोजचा पाणी पुरवठा असेल, रोजगाराचे प्रश्न असतील, मूलभूत सुविधा असतील, या सर्व समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.